समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे निज चरणा आहो स्वामी कृपया देवा या मस्त प्राप्त
जगत बरोबर आहे यांचा जगत तुम्हाला ज्ञान सेवा पण वक्त्याचा कर्तव्य आहे की सेवेचं महत्त्व सांग नेहमी कीर्तन सेवा जरी असली ना तरी महाराज आवर्जून हा अभंग निवडावा की उपकार कोणाचे उपकाराची परतफेड करता येते का जगद्गुरु पण अभंगाला सुरुवात करण्यात अल्पसा हा परिहार म्हणजे आपले कैलासवासी जनार्दन तुकाराम करचे पहिले पुण्यस्मरण मराठी भाषेत सांगायचं म्हटलं वर्चस्व प्रथम वर्चस्व या ठिकाणी भव्य असा कार्यक्रमाचं आयोजन महाराज समस्त करचे परिवार असतील पाहुणे म्हणून सर्वांनी केलं देवे तेवढे धन्यवाद थोडे जाईल कारण पुण्यस्मरण वर्षश्राद्ध पण महाराज वर्षश्राद्ध का करा पुन्हा आणि वर्षश्राद्धाला कीर्तन का बरोबर ना मी म्हणत होता महाराज पहिलं होतं का पण जसं युग तसं बदलावला तशी लोक आळशी होतात तशी साधना बरोबर आता लोकांना बैलगाडी काय करतात मोठी गाडी तसं पहिलं सुद्धा दोपारी त्रेतायुग आणि कलियुग प्रत्येक युगामध्ये देव तसं महाराज वर्षश्राद्धाला कीर्तन का करावं कारण एखादा दोष जर लागला असेल तर तो दोष करण्याची ताकद म्हणजे कीर्तन आहे एखाद्या ब्राह्मणाकडून जर चुकीचा श्लोक म्हटला गेला तर तो दोष काकांना सुद्धा आहे आणि तो दोष आपल्या मित्रांना सुद्धा आहे त्या दोषाचं हरण म्हणजे नाम संकीर्तन आहे एखादा श्लोक काकांनी बरोबर म्हटले ज्या त्या वेळेला आपण पाणी नाही सोडलं तर तो दोष आपल्याला म्हणून महाराज या कीर्तनाचं आयोजन कीर्तनाने काय होतं रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जड जीवाचा हरे राम नामाने दोष राम नामाने माणसाला मोक्ष मुखीना हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची मुखामध्ये अखंड नाम बरोबर आहे म्हणतात तुम्हाला मोक्षाच्या साधनापर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणून कीर्तन हे एक मोक्षाचं साधन आहे कीर्तन हे दोषाचं हरण एवढी ताकद कीर्तनामध्ये देवे देवे धन्यवाद महाराज तीन मुलं आहेत आणि राजेंद्र दादा तीन मुले सोनालीताई रुपालीताई आणि दीपालीताई महाराज देवे तेवढे धन्यवाद थोडेच कारण आज त्या जीवाला कळत असेल की आपण संपत्ती किती कमावली धन किती कमावलं त्याचा जर हिशोब करायचा असेल तर आज आहे कारण कुणाच्याही घरामध्ये डाळ भात नाही हे डाळ कुठेही वागत नाही हे डाळाला वागण्यासाठी काय असावं
कारण आपल्या पित्याने आपल्याला जे दिलेले संस्कार आहेत ते चुकीचे नाही का. तर आज त्यांच्या नावाने आपण इथं हरी कीर्तन ठेवतो, हरी भजन. कारण प्रत्येक माणसाला जन्म आहे म्हणजे मृत्यू मात्र अटळ आहे. जन्म आहे म्हणजे मरण, मरणाला सुद्धा प्रकार आहे. प्रत्येक गरुड पुराण असं सांगतं की माणूस मेल्यानंतर 10वा झाला 13वा झाला की नंतर तो पिंडदान झाल्यानंतर त्या जीवाचा प्रवास. गरुड पुराण असं सांगतं की जीवाचा प्रवास ज्या वेळेस प्रत्येक आपल्याला कसं एखाद्या गावाला म्हणजे की गाव क्रॉस करून जायचं, आपल्याला पंढरपूरला जायचं म्हटलं की नात्यात काही माळीचं वेळा तसं कैलासात जायचं तरी म्हटलं, स्वर्गात जायचं म्हटलं तरी तुम्हाला प्रवास आहे. प्रवास मात्र नक्की आहे. प्रवास कसा आहे ऐका, त्या जीवाचा प्रवास असा आहे तो जीव 13 दिवसापासून त्याचा प्रवास चालू आहे. आणि पहिलं जे मासिक असताना ती एका गावामध्ये असते, जे मासिक जेवण्यासाठी तो जीव येतो आणि महाराज मासिक जेवून पुढच्या गावाचा प्रवास चालू करतो. दुसरं मासिक, तिसरं मासिक आणि चौथं मासिक आणि पाचवं मासिक मात्र विशेष आहे. त्या 5व्या मासिक कधीही जीवाचा विसरू नका, कारण त्या 5व्या मासिकाला त्या जीवाचा विशोध आणि त्याला विचारलं जातं जन्माला तुला मी जन्माला घातलो केलं का. त्यावेळेस त्यांनी सांगायचं नाही की मी 50 एकर जमीन घेतली 5 गाड्या याचा हिशोब तिथे केला जात नाही. तो हिशोब केला जातो ना तो फक्त कर्माचा हिशोब केला जातो. तुला जन्माला घातलेला आहे तू काय. आणि महाराज त्यावेळेस चित्रगुप्त आणि धर्मराजा त्या जीवाला विचारतात, जर पाप शिल्लक असेल तर त्या जीवाला वैतरणा नदी क्रॉस करायची, वैतरणा नदी पार करून त्या नदीच्या पलीकडे जायचं. ती नदी काय पाण्याची आहे का. ती नदी याची आहे पाप मूत्र. महाराज पापाची नदी, पाप सगळी घाण दुर्गंधीची नदी आहे. आणि ती नदी जर पाप शिल्लक असेल ती नदी प्रत्येक जीवाला पार करायची. मग लक्षात ठेवा गरुड पुराण असं सांगतं तुमचं जर पुण्य शिल्लक असेल तर पुण्याचा हिशोब जर चांगला असेल तर धर्मराजा तुम्हाला नदीपासून दुसऱ्या मार्गाने स्वर्गात नेण्याची तयारी करतो. तू आम्हाला नेणारा यम आहे ना, त्या यमाचं कारखाने 400 एकराचे कारखाने आणि आबा गरुड पुराण असं सांगतं की यमाचे कारखाने सामान्य नाही, परत तटबंदी आहे अशाच दगडाचे विठ्ठलची तर अजिबात नाही. पण यमाचे कारखाने त्याला तटबंदी आहे सोन्याची. 400 एकराची कंपाऊंड आहे सोन्याचं. पण आतमध्ये गेल्यानंतर त्या जीवाला भोगावं लागतं. म्हणून प्रत्येक जीवाने गरुड पुराणाचं सांगतं की प्रत्येक जीवाने जन्माला आल्यानंतर काय करावं आणि जन्माला आल्यानंतर कशासाठी जगावं आणि कोणासाठी जगावं. कारण ह्या पृथ्वीवर प्रत्येक जीव जन्माला आला ना इथं महाराज कोणीच कोणाचं नाही, कोण सुद्धा कोणाचं नाही, फक्त आला आहे जायचं आहे. तुम्ही म्हणायचं हे माझं ते माझं अजिबात म्हणायचं नाही.
इथंच फक्त म्हणायचं या पृथ्वीवरती फक्त म्हणायचं आहे धन जमीन बायको माझी मुलं माझी काय सुद्धा नाही फक्त जाताना ते फक्त कर्म म्हणून महाराज आवर्जून आपण घ्यावं लागतं की उपकार कोणाचे आहेत तुकोबरायाने ह्या भागात सांगितले की उपकार कोणाचे आहेत हा उपकाराची परतफेड करता येते का अजिबात तुकोबराया म्हणतात तुम्ही जीव जरी दिला तरी तुम्ही उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत मग या उपकाराचं करायचं हा उपकार हा स्मरणामध्ये ठेवायचा मजूरीनंतर जागावी फक्त त्या उपकारासाठी जागा राहायचं स्मरणामध्ये ठेवायचं एखाद्याने जर आपल्यावर उपकार केला तर काय करायचं एखाद्याने उपकार केला तर तो स्मरणामध्ये ठेवायचा आणि एखाद्याने जर आपण निंदा केला निंदा मात्र विसरून जायची एखाद्याने जर आपण निंदा केली तर त्याची रेष हवेत एखाद्याने जर आपण निंदा केली ना तर त्याची रेष वाळू पडायची एखाद्याने जर आपण निंदा केली ना तरी ऐका त्याची रेष पाण्यामध्ये पडायची किती दिवस राहिले मला वाटतं 5-6 वर्ष राहिले एक मिनिट सुद्धा राहणार नाही हवेत सोडा एखाद्याने निंदा केली तर ते विसरून जा पण एखाद्याने जर उपकार केला तर तो मात्र स्मरणामध्ये एखाद्याने उपकार केला तर तो संगम रवरवर दगडावर लिहून चिटकवून ठेवा कारण उपकार हा स्मरणामध्ये ठेवायचा उपकार हा उपकारच असतो तुकोबराया म्हणतात तुम्ही मेला तरी जीवनातून तुम्ही उत्तरदायी होऊ शकत नाही आणि तिघांचे उपकार कधी कारण निंदक हा पावली असावा म्हणून म्हटलं जातं ना निंदकाचे घर असावे महाराज चुकलं काय निंदकाचे घर असावे पिंपरीत मग कुठं निंदकाचे घर असावे शेजारी निंदक हा पावली असावा निंदक हा आपली पाप कपडे धुतो निंदक आहे ना निंदक हे मावसून ऐका तुम्ही कपडे धुवायला काय साबण लावता तो साबण तुम्ही आम्ही विकत आणतो पण हा निंदक आहे ना निंदक आपलं पाप कपडे धुवून टाकतो साबण हे घेत नाही काय फुकट आपलं पाप स्वतःच्या घेतो स्वतः मात्र नरकाला जातो आपल्याला मात्र स्वर्गाला प्राप्त केवढे उपकार आहे निंदकाचे म्हणून निंदक अशी साबण आहे ती साबण ते निंदकापाशी आहे तो फुकट धुणार करती पातकाची धुणी Oh
मोल सुद्धा घेत नाही, साबण सुद्धा घेत नाही, पण फुकट फुकट होणारा निंदक मात्र पावलं पावले असावा, तरच तुमची उन्नती आहे, तरच तुमची प्रगती आहे. म्हणून कितीही श्रीमंत असू द्या, पैशाने जरी श्रीमंत असताना श्रीमंत होण्याचा प्रकार श्रीमंत कोण धनाने श्रीमंत आहे, कोण संपत्तीने श्रीमंत आहे, पण त्याच्यापेक्षा ना मनाने जो श्रीमंत आहे ना तो देवाला आवडतो. आणि देवाला जे आवड असते ती सोपी आवड असते, पण धनाने श्रीमंत होण्यासाठी माणसाला जरी कष्ट करावे लागत असेल, पण ऐका, धनाने श्रीमंत होण्यासाठी जरी कष्ट करावं लागत असेल, पण तुकोबराया म्हणतात जो मनाने श्रीमंत आहे त्याला आहे ना, त्याला अजिबात गरज नाही. मनाने जर श्रीमंत होण्यासाठी एकच कारण आहे, काय माहितीये का? श्रीमंत कुणाला व्हायचं? मनाने श्रीमंत कुणाला व्हायचं? ऐका, मनाने श्रीमंत होण्यासाठी साधा मंत्र आहे. मनाने जर श्रीमंत व्हायचं असेल तर दुसऱ्याला मोठं म्हणायचं का, तिथं तुम्ही श्रीमंत झाला. कारण दुसऱ्याला मोठं म्हणण्यासाठी सुद्धा मन मोठं असतं. म्हणून मनाने श्रीमंत होण्यासाठी ना दुसऱ्याला मोठं, थोडक्यात पुढच्याला रिस्पेक्ट द्या, तो तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद महाराज श्रीमंतीची आहे. म्हणून तुकोबराया म्हणतात तिघांचे उपकार कधी फिटत नाही, एक आई वडिलांचे कधी उपकार फिटत नाही, दोन देवाचे उपकार कधी फिटत नाही, आणि तिसरा उपकार म्हणजे आहे ना साधू संतांचे केले उपकार साधू काय पती. संतांच्या दरबारात जर तुम्ही बसला तर महाराज तुम्हाला देव कळल्याशिवाय राहणार नाही, आणि जगावं कसं हे कळल्याशिवाय राहणार नाही. आणि देवाचे तर एवढे मोठे उपकार आहेत, एवढे मोठे उपकार आहेत. आपल्याला जन्माला घातलं, हे काय बारका उपकार आहे का देवाचा? तुम्हा आम्हाला जन्माला घातलं, जन्म काय एकदा आहे का? एक एक वेळा कोटी कोटी फेरा मग वारा लागे मनुष्य देहाचा. एक एक वेळा मरायचं, एक कोटी वेळा, मग माणसाचा जन्म. माणसाचा जन्म काय साधा आहे का? आणि तो जन्म देवाने तुम्हा आम्हाला दिला, पण तुम्ही आम्ही देवाला विसरलो. आणि महाराज तुम्ही म्हणसाल महाराज देवाला भजलं, देवाची पूजा केली तर फायदा काय? प्रत्येक माणूस फायदेशिवाय काय करत नाही. बघा तुम्ही, प्रत्येक माणसाला फायदा आहे. प्रत्येक माणूस म्हणतो तुम्हाला एवढं केलं, एवढं मतदान केलं, आमचा फायदा काय? फायद्याशिवाय गोष्टच करत नाही माणूस. पण आबा देव सुद्धा चतुर आहे, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याच्या खाणी. कारण देवाला सुद्धा माहिती होतं ही लोक आहे ना स्वार्थी. मग देवाने सुद्धा सांगितलं तुम्ही जर भक्ती केली तर हा देव तुम्हाला कधी मोकळ सोडणार नाही. मिळेल. भगवंताचं नामस्मरण केलं, नित्य नियमाने जर नामस्मरण केलं तर तुमच्या जवळ काय येईल? लक्ष्मी वल्लभ नामस्मरण करा, माझी आळंदी पंढरपूरची वारी करा,
तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. एवढा उपकार देवाचा आहे. मग संतांचे उपकार तर काय कमी आहेत का? तुकोबरायला विचारलं, महाराज एक तरी उपकार सांगा. तुकोबराय म्हणले, काय सांगू? काय सांगू म्हणजे काय? समजा आपल्या गावामध्ये एखाद्या आमदार साहेबांनी एवढं काम केलं, एवढं काम केलं, बघा तुम्ही उदाहरण सांगतो, एवढं काम केलं सांगता सुद्धा येत नाही. आणि ती मीटिंग भरली, सभा भरल्यानंतर आपण काय म्हणतो? सरपंच उठतात आणि म्हणतात, आपल्या या गावामध्ये आमदार साहेबांनी एवढं काम केलं, एवढं काम केलं की काय सांग, सांगता सुद्धा येत नाही, एवढं काम केलं. पण महाराज एक तरी उपकार सांगा. तुकोबराय म्हणले, सांगताच येत नाही. अहो पण एक उपकार सांगा. तुकोबराय म्हणतात, अभंगाच्या पहिल्या चरणात, माथ्यावरती पाय दिला आणि आम्ही विजय मिळवला. कारण आमचं एवढे महाराज तुकोबराय म्हणतात, एवढे उपकार आहेत. काळावरती सुद्धा उपकार आहेत, दगडावरती सुद्धा ह्या संतांचे उपकार आहेत. अरे नाथ महाराज 3 वेळा जाऊन माघारी आले. 3 वेळा काळ पाठीमागे लावला. कारण काय असेल एवढी ताकद होत, काळ तुम्हा आम्हाला हुडकतोय, पण संतांनी 3 वेळा काळ पाठीमागे लावलाय. बारकी ताकद आहे. म्हणून महाराज तुकोबराय म्हणतात, संतांचे उपकार हे कधी न फिटणार आहेत. कारण तुम्ही पायावरती जीव जरी ठेवला तरी उपकार फिटणार नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात ठेवला
आणि संतांचे उपकार हे कधीच न फेटणारे उपकार आहेत. कारण हे उपकार महाराज निस्वार्थी केलेले असतात. हे उपकार फक्त स्मरणामध्ये ठेवायचे असतात. उपकार हे स्मरणामध्ये ठेवायचे असतात. पण संत हे सहज बोलतात आणि उद्धार करतात. नुसतं संतांचा शब्द सुद्धा सहज बोलले तरी उद्धार होतो. आणि तुम्ही आम्ही सहज बोललो तर गाव भेटल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे ना? तुमचे आमचे शब्द कारण पवित्र शब्द नसतात आणि संतांचे शब्द हे असतात पवित्र असतात. माणसाच्या वाणीमध्ये जर ताकद यायची असेल, एखादा म्हणतो त्याचे काय शब्द आहे, त्याला वाचा शुद्धी म्हणा. कारण आणि ती वाचा शुद्धी संतांपाशी असते. म्हणून संत जे शब्द बोलतात सहज बोलतात आणि उद्धार करून घेतात. माझ्या तुकोबऱ्याकडे एक जण गेला आणि सांगितलं, महाराज तुम्ही सुद्धा सांगितलं एवढं देवाचं महत्व, पांडुरंग असा आहे, पांडुरंग तसा आहे, आळंदी पंढरीची वारी करा. पण महाराज मला सुद्धा माळ घालायचं, मला सुद्धा भगवंताच्या मुखामध्ये नाव घ्यायचंय, काय करावं लागेल? त्यावेळेस तुकोबराया म्हटले, अरे बाबा काय नाही, सकाळी उठायचं, आंघोळ करायची आणि भगवंताच्या मुखामध्ये नाम घ्यायचे. त्यांनी सांगितलं, महाराज अजिबात वेळ नाही, मला सांगायचंय काय, संत सहज बोलतात आणि उद्धार करतात. तुकोबरायांनी त्याला सांगितलं, अरे बाबा अखंड मुखामध्ये नाम घे आणि ह्या देहाला, नाशिवंत देहाला पवित्र करून घे. त्यावेळी त्यांनी सांगितलं, महाराज मला अजिबात वेळ नाही, नाव घ्यायला सुद्धा वेळ नाही. पण असं कर, दुपारी घे. दुपारी तर अजिबात वेळ नाही, संध्याकाळी घे. संध्याकाळी तर सांगूच नका, एवढा कंटाळा येतो, एवढा कंटाळा येतो, कसं बस 9 वाजता येतो, 10 वाजता जेवण करतो आणि कधी कधी तर भाकरी तोंडात धरूनच झोपतो. अजिबात वेळ. तुकोबरायांनी सांगितलं, तू करतो काय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महाराज माझं किराणा दुकान आहे आणि किराणाचं दुकान असल्यामुळे मला काय वेळ नाही, पण मला देव पाहिजे आणि भगवंताचं नाम तर घ्यायचं. ज्याला काहीच करायचं नाही ना, ती कारण सांग. तसा तो कारणातला माणूस होता. आणि तुकोबरायला म्हटला, महाराज मला सुद्धा भगवंताचं अखंड मुखामध्ये नाम घ्यायचं, काय करावं लागेल? तुकोबराया म्हटले, तुझं किराणाचं दुकान आहे ना, जा, तुला तिथंच देव भेटला. असं कुठं असतं का? 3 पिढ्या आमचं किराणा दुकान आहे, पण तुम्ही म्हणता किराणा दुकानात देव आहे? हो. तुकोबराया म्हणले, तुझ्या दुकानात तुला देव आहे, फक्त तुला कळाला नाही. सहज बोलणे हित उपदेश. तुकोबरायांनी सांगितलं, अरे बाबा तुझ्या दुकानात किराणा दुकान आहे ना, त्याच्यामध्ये देव आहे. बर कस काय? तुकोबरायांनी सांगितलं, अरे बाबा तुझ्या दुकानात कायफळ आहे का? तो म्हटला आहे. मायफळ आहे का? आहे. जायफळ आहे का? तो म्हटला हो, किराणा दुकान आहे म्हणल्यावर असणार. मिरे आहेत का? तो म्हटला आहे. जिरे आहेत का? तो म्हटला आहे. जा, तुला तिथंच देव आहे. महाराज असं कसं सांगताय? कायफळ, मायफळ, जिरे, मिरे याच्यात कुठं देव असतो का? अरे तिथंच देव आहे. आणि त्यावेळेस महाराज तुकोबरायांनी त्याला सांगितलं, कायफळ आहे ना, एक कायफळ आहे ना, ते कायफळ दुकानात बाजूला ठेव. पण ही कायारूपी देव आहे ना, कायारूपी हे कायफळ एक ना एक दिवस जायफळ. आणि ते माईक आहे, शनभंगूर आहे. एक ना एक दिवस एक कायफळ, एक दिवस जायफळ. तू म्हणतो का ना मायफळ, आणि तुझे म्हणतो का नाही मिरे. मिरे ज्या दिवशी जिरे, त्या दिवशी तुला भगवान परमात्मा कळला. सहज बोलणे हित उपदेश करोनी साई असं शिकवले. संत हे सहज बोलतात आणि जीवाचा उद्धार करतात. आणि म्हणून महाराज संताची संगत ही माणसाला प्रभावशाली आहे आणि माणसाच्या उद्धाराचं साधन आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, जन्माला जर आला, अरे जन्म कसाही असू द्या, मध्य कसाही असू द्या, पण तुम्हाला माणूस म्हणून जर जगायचं असेल
तर या कलियुगामध्ये पृथ्वीवरती एकच देव असा आहे म्हणजे सखा पांडुरंग आहे. त्याची सेवा करा आणि अखंड मुक्काने महाराज त्या भगवंताचं नाम घ्या. एक ना एक दिवस तो भगवंत तुम्हाला सहाय्य झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांनी माझ्या पांडुरंगाचं भजन करायचं. विठोबा संचिताची. कारण नामस्मरण ऐकण्यासाठी सुद्धा तेवढं देव सहाय्य असावा लागतो. त्यावेळेसच महाराजांना महाराज नामस्मरणामध्ये कीर्तनामध्ये बसता येतं, नाहीतर इतर तो बसता येत नाही. मग तुम्ही आम्ही बसलाय म्हणून भाग्यवान आहे. कारण हा पांडुरंग असा आहे, हा देव असा आहे. अरे गरिबांचा आहे, श्रीमंताचा आहे, दिनाचा आहे आणि दुबळ्याचा हा देव आहे. पंढरीश पांडुरंग परमात्मा असा आहे. हा देव आंधळ्याचा आहे, पांगळ्याचा आहे. कारण त्यांचा सुद्धा उद्धार ह्या भगवंताने पांडुरंगाने केलेला आहे. कारण पांडुरंग हा फक्त एकाच गोष्टीचा भुकलेला आहे. फक्त तो त्याला फक्त जी पाहिजे ना ती फक्त एक गोष्ट पाहिजे. तो फक्त एकाच गोष्टीचा भुकलेला आहे. फक्त तो म्हणजे फक्त थोर प्रेमाचा भुकेला, हाच दुष्काळ तयाचा. त्याला फक्त प्रेम आणि निष्ठा ही जर भगवंताला असेल तर देव मागे पुढे उभा राही सांभाळी. आली आघात निवारा. माग पुढे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. असा कोण आहे हो? त्याच्या पाठीमाग भगवान परमात्मा पांडुरंग उभा राहिला. हो आहे ना. ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही. पैठण मध्ये कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकल्यानंतर उराचे स्वप्न बाळगलं. आपल्याला सुद्धा पंढरपूरला जायचंय. कारण कीर्तन होतं माझ्या भानुदास महाराजांचं. आणि असंच कीर्तन ऐकल्यानंतर त्या कीर्तनामध्ये सांगितलं गेलं, अरे बाबांनो, जड जीवाचा उद्धार करण्यासाठी पंढरीश पांडुरंग परमात्मा याची संगत, ह्याची सेवा अत्यंत गरजेची आहे. आणि ज्या वेळेस भानुदास महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं, अरे पंढरीश पांडुरंग परमात्मा असा आहे, ज्याला हात ना त्याला हात देतो, ज्याला पाय ना त्याला पाय देतो, ज्याला डोळे नाहीत ना त्याला डोळे देतो. अरे हे ऐकलं फक्त त्या कुर्मदासांनी. त्याला सुद्धा हात नव्हते, पाय नव्हते, पण उराचे स्वप्न बाळगलं की जायचं ना ती फक्त आपल्याला पंढरीश पांडुरंग परमात्म्यापाशी जायचं. आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं की जायचं ते आपल्याला पंढरपूरला जायचं. आणि पंढरपूरला जायचं उराचे स्वप्न बाळगलं. आणि गावातल्या माणसांनी सांगितलं, अरे बाबा तू कुठं चाललाय? अरे मी पंढरपूरला चाललोय. अरे पण तुला हात नाही, पाय नाही, कसं काय जाणार? पण त्यांनी सांगितलं, माझी निष्ठा आहे, माझी श्रद्धा आहे आणि मी या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला एक ना एक दिवस भेटणार. आणि हो कुर्मदास, हे ऐका, तुम्ही आम्ही तर तरुण आहे, आम्हाला तर भगवंताने हात दिलेत, पाय दिलेत, डोळे दिलेत, पण आंधळ्याने सुद्धा पंढरीची वारी पूर्ण केली. त्या पैठण मधून त्या कुर्मदासाने निघावं, कीर्तन ऐकावं आणि कीर्तन ऐकून तो निघाला पंढरीच्या दिशेने. आणि माझ्या पांडुरंगाने सुद्धा रूप घ्यावं. हे देव कसा सोबत असतो ऐका. तो कुर्मदास निघाल्यानंतर त्या कुर्मदासाने गाव क्रॉस केलं आणि राहण्याची सोय नाही, झोपण्याची सोय नाही. पण माझ्या पांडुरंगाने व्यापाऱ्याचं रूप घ्यावं आणि प्रत्येक गावामध्ये त्या जावं, कुर्मदासाची सेवा करावी, विचारावं, महाराज कुठं चाललाय? त्यावेळेस त्या कुर्मदासाने सांगावं, मी पंढरपूरला चाललोय, मी पांडुरंगाच्या भेटीसाठी चाललोय. पण पांडुरंगाने सुद्धा व्यापाऱ्याचं रूप घ्यावं आणि त्या हात नाही, पाय नाही अशा पांगळ्या माणसाची सेवा पांडुरंगाने करावी. आणि पांडुरंगाने त्यावेळेस सांगावं, तुमची सगळी सोय मी करतो. या पांडुरंगाने जेवण बनवून त्या भक्ताला द्यावं. आणि मला प्रत्येक गावाचं प्रत्येक दर मजल करत या पांडुरंगाने त्या कुर्मदासाची सेवा केली. पण या लहुळ गावामध्ये हा कुर्मदास आला. आपल्या लहुळ गावामध्ये हा कुर्मदास सोलापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर कार्तिक शुद्ध दशमीला पंढरपुरामध्ये अत्यंत गर्दी होती. आणि पण उराचे स्वप्न होतं, आपण पैठणवरून पंढरपूरला चाललोय. पण या लहुळ गावामध्ये वारकरी चालले होते. वारकऱ्यांना निरोप दिला, हे वारकऱ्यांनो, अरे रामकृष्ण हरी, तुम्ही सांगा पंढरीश पांडुरंग परमात्म्याला तुमचा भक्त कुर्मदास पंढरीची वाटचाल करतोय, पण त्याचा आता अंग थकलेला आहे, त्याला
आता चालता येत नाही पांडुरंगाला निरोप द्या की देवा हे भगवंता तुझा एक भक्त असा आहे त्याला चालता येत नाही त्याला हात नाही त्याला पाय नाही पण ही बातमी माझ्या पांडुरंगाला कळावी हे रावळात पांडुरंगाने उडी मारावी नामदेव रायाला ज्ञानोबरायाला हे माझ्या पांडुरंगाने घ्यावं आणि सर 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 निघत या लहुळ गावामध्ये यावं आणि महाराज त्यावेळेस येत असताना माझ्या पांडुरंगाने उद्धार केला सावता महाराजांचा आणि महाराज त्या सावता महाराजांना घेऊन या लहुळ गावामध्ये माझ्या पांडुरंगाने जावं आणि त्या कर्मदासाला हात जोडून सांगितले कर्मदासा तुझी भक्ती पाहून मी तुझ्यावरती प्रसन्न झालो माग तुला काय मागायचं ते माग तू एवढी सेवा केली एवढी भक्ती केली की विटेवरून मला सुद्धा उडी मारून तुझ्यापर्यंत यावं लागलं काय मागायचं ते माग वर माग आणि त्यावेळेस मला त्या कर्मदासाने मागितलं ना ते पांडुरंगाला काय मागितलं असेल ए देव प्रसन्न झाल्यावरती देवाला काय मागितलं असेल एक गाडी मागितली असेल बंगला मागितला असेल पांडुरंग परमात्म्याला जे मागितलं ना त्या हात नाही पाय नाही अशा पांगळ्या माणसाने जे मागितलं ते बायका पांडुरंगाला मागितलं देवा भगवंता तुझी कितीतरी पिढ्याची आमची सेवा आहे तुला द्यायचंय ना तर एक दे फक्त तू इथून जाऊ नको तुझी यात्रा इथंच असू दे म्हणून त्या दिवसापासून आजही कार्तिक शुद्ध दशमी पहिली लहुळला भरते आणि नंतर पंढरपूरची यात्रा भरते एवढी ताकद आहे कारण महाराज जगाच्या मालकाला सुद्धा उभा करण्याची ताकद भक्तीमध्ये जगाच्या मालकाला उभा करण्याची ताकद भक्तीमध्ये आहे सेवेमध्ये आहे म्हणून तुकोबराया म्हणतात संतांचे उपकार कधी फिटत नाही आई वडिलांचे उपकार कधी फिटत नाही आणि देवाचे उपकार कधी फिटत नाही ह्या उपकाराचं करायचं काय अभंगाच्या तिसऱ्या चरणात सहज ह्या जीवाला आलेली मलिनता जर घालवायची असेल आणि सुखाची अपेक्षा जर करायची असेल तर तुम्ही संसारात कितीही सुख शोधा तुम्हाला सुख मेला तर तुकोबराया म्हणतात मिळणार नाही कारण संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोटे संसारामध्ये जे तुम्हाला मिळणार ते फक्त दुःखच मिळणार सुखाची अपेक्षा सुद्धा करायची नाही सुखाचं एकमेव ठिकाण God
कुठं सुद्धा मिळणार. ह्या शरीराला, ह्या देहाला जी गरज आहे ती प्रत्येकाला सुखाची गरज आहे. असा कोण आहे का की त्याला दुःख पाहिजे? का इथं बसले कोण त्याला दुःख पाहिजे असा माणूस जगात नाही. फक्त एकच होऊन गेली ती माझी कुंती माता. तिला ज्या वेळेस विचारलं भगवान श्रीकृष्णाने की आत्या मागा काय पाहिजे, त्यावेळेस मागितलं ते फक्त मागितलं पहाते पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी आठवी. अशीच माझी पोर बोंबलत फिरवली. कोण म्हणतोय? कुठली तरी आई अशी म्हणेल का? पण महाराज तिला म्हणावं लागलं की पहाते पांडव अखंड वनवासी परी त्या देवाची आठवी. देवा भगवंता, अरे माझ्या मुलाला जर विसर पडत असेल, तुझ्या नामाचा जर विसर पडला तर माझी पोर वनवासीच असू दे. माणसाला दुःखामध्ये फक्त आठवतो तो फक्त देव आठवतो, सुखामध्ये अजिबात देव आठवत नाही. म्हणून एक आई अशी होऊन गेली की तिने फक्त मागितलं मुलांसाठी दुःख, फक्त देवापासून वेगळे गेले. तर म्हणून कलियुगामध्ये महाराज आई वडिलांचे उपकार कधी फिटत नाही. अरे आई ही घराचं मांगल्य असते आणि बाप ही घराचं अस्तित्व असतं. कारण पृथ्वीपेक्षा जड अशी असणारा आई आहे. पृथ्वी एवढी जड आणि आकाश एवढा उंच जरी बाप असला तरी महाराज ज्या वेळेस तुमच्या जोपर्यंत तुमच्या डोक्यावरती बापाचा हात आहे ना तोपर्यंत तुम्हाला कुणाच्या पाया पडायची गरज नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला बापाचा आशीर्वाद आहे तोपर्यंत तुम्हाला कुणाच्या पाया पडायची गरज नाही. कारण अरे बाप ती फक्त गेल्यावरती किंमत करते. त्या मुलींना विचारा, आज 3 मुली असतील, कारण निस्वार्थी प्रेम करणारा बाप असतो मुलीवरती. कारण प्रत्येकाच्या जीवात प्रत्येकाला माहितीये कन्यादानासारखं पुण्य जगात कुठलं नाही. अरे तुमच्या हातून नाही पुण्य होऊ द्या, तुमच्या हातून नाही अन्नदान होऊ द्या, तुमच्या हातून नाही वस्त्रदान होऊ द्या, तुमच्या हातून नाही गोदान होऊ द्या, पण आज त्या आत्म्याला वाटत असेल तर आपण दान केलं. ते कन्यादान, 3 कन्यादानाचं पुण्य पदरात घेऊन आपण आज हिशोबाला बसलेलो आहे. आज बरोबर 12:05 आपल्या जनार्दन कैलासवासी जनार्दन तुकाराम करचे भाऊंचा आज हिशोब आहे. आयुष्यभर तुम्ही केलं काय, किती धन कमवलं, किती श्रीमंती कमवली ह्याचा विचार केला जाणार नाही. तो विचार केला जाणार आहे तो फक्त कर्माचा. म्हणून महाराज आई ही घराचं मंगल असते, बाप ही घराचं अस्तित्व असतो. पण त्या मुलीला विचारा, तिच्या जवळ बसून विचारा की बाप काय असतो. कारण जोपर्यंत आई बाप आहेत ना तोपर्यंत मुलीची पिशवी कधी मोकळी जात नाही. पण मुलीने सुद्धा समजावं, ज्या दिवशी आपले आई बाप निघून गेले ना त्या दिवशी तुमच्या पिशवीमध्ये फरक पडल्याशिवाय राहणार नाही. कारण निस्वार्थी प्रेम करणारा बाप असतो, निस्वार्थी प्रेम करणारी आई असते. आणि महाराज एक असतं की आपल्या मुलीची पिशवी कधी मोकळी जाऊ द्यायची नाही. कांदा टाकेल, लसूण टाकेल, नाहीच काय मिळालं तर भाजी टाकेल, एक 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा टाकेल. ती फक्त करू शकतो बाप आणि आईच फक्त. अरे किती पैसा असू द्या, कितीही धन असू द्या, पण धनासाठी 14 अनर्थ पाठीमागे लागलेले आहेत. पण निस्वार्थी प्रेम करणार तुम्हाला ह्या जगाच्या पाठीवरती कुणीच मिळणार नाही. अरे भगवंतानंतर तुकोबराया म्हणतात तुमच्यावरती निस्वार्थ प्रेम करणारे आई बाप आहेत. कारण रोज ज्या व्यक्तीने आई वडिलांना प्रदक्षिणा मारली ना त्याला कुठल्या काशीला जायची गरज नाही, कुठल्या तीर्थाला जायची गरज नाही. कारण अख्ख्या पृथ्वीचं दर्शन म्हणजे आई वडिलांचं दर्शन आहे. वर्षातून एकदा तरी आई वडिलांचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा मारा. तुम्हाला पृथ्वीचं दर्शन घडल्याची ताकद आहे. म्हणून प्रत्येक माणसाला प्रत्येक स्त्रीला आज बाप आठवतो का? नवऱ्याच्या घरी कितीही श्रीमंती असू द्या, नवरा कितीही मोठा असू द्या, पण तिला आठवतो तो मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत तो म्हणजे बाप. कारण बाप ही पहिला मित्र असतो.
बाप ही निस्वार्थी प्रेम असतं. आणि म्हणून महाराज त्या मुलीला विचारलं, विचारा कधीही बसा आणि विचारा बाप काय असतो. आणि त्यावेळेस तिला आठवतं आपल्यासाठी बापाने काय केलं. अरे लग्नासाठी स्वतःच्या रान गहाण ठेवेल, स्वतः जत्रा जर गावाची आली ना तर तो बाप काय करतो माहितीये का, स्वतः फाटके कपडे घालेल, फाटकं बनेल घालेल, पण आपल्या मुलांना नवी कपडे घेणारा तो म्हणजे बाप असतो. कितीही गरिबी असू द्या, पण त्याचं स्वप्न असतं जे आपण भोगलं ते मुलांना भोगू द्यायचं नाही. कारण निस्वार्थी तो बाप असतो. त्याचं एक स्वप्न असतं की आपल्या लेकराला सुखाचे दिवस असावं. स्वतः फाटके कपडे घालेल आणि महाराज तो बाप त्या मुलीला वेळा सांगतो, हे बाळा, अगं असं जग की एक ताट मानेने मला असं ह्या जगामध्ये राहता येईल. असं जग एकच बापाची इच्छा असते की आपल्या मुलीनं आपली मान खाली जायला असं वागू नये. मुलीने काय बी मागू द्याव, बघा बाप कितीही गरीब असला तर प्रत्येक मुलीची इच्छा पूर्ण करणारा तो म्हणजे बाप असतो. बरोबर महाराज. अरे ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही ना त्याला पायाची किंमत विचारा, आणि ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. बाप काय असतो. म्हणून महाराज कलियुगाच्या अंतापर्यंत हे कलियुग हा माणसाचा जन्म आहे, म्हणजे मृत्यू मात्र नक्कीच आहे. पण हो जो मधला भाग आहे ना तो एक संत सेवा, आई वडिलांची सेवा आणि महाराज देवाची सेवा, ही सेवेचा मात्र हिशोब आज केला जातो, आज केला जातो. म्हणून प्रत्येकाने महाराज या तीन गोष्टीचे उपकार कधी विसरू नका. आई वडिलांचे उपकार विसरू नका, देवाचे उपकार विसरू नका, आणि महाराज संतांचे उपकार कधी विसरू नका. म्हणून तुकोबराया म्हणतात या उपकाराचं करायचं काय, तर तुकोबराया अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. भैरवी म्हणताय का की माणसाने जीवन जगत असताना तीन गोष्टीपासून फक्त लांब राहावा. या तीन गोष्टी जर नसतील ना तर माणूस महाराज देवापर्यंत नक्कीच पोहोचणार. एक शिकार, जुगार आणि दारू, या तीन गोष्टी जर माणसाला जीवनात नसतील, व्यसन जर नसेल तर महाराज आज व्यसनात बघा लोक किती चालले आहेत. आज जग कुठं चाललेलं आहे. फक्त व्यसनापासून दूर राहा आणि फक्त एक सेवा करा. आपल्याला आजपासून एक माता नाही, तीन माता आहेत. एक गोमाता, दुसरी म्हणजे भूमाता आणि तिसरी म्हणजे जन्मदाती माता. तीन आईची सेवा करा, तीन मातेची सेवा करा, त्याचं सुद्धा तुम्हाला पुण्य लागतं. कारण ही पवित्र असे हिंदू धर्मामध्ये जे मांडली गेली ना, आज राष्ट्र मोदी साहेबांनी सुद्धा दिला, आज प्राधान्य दिलं, ती म्हणजे गोमाता. एवढी पवित्र हिंदू धर्मामध्ये आज गाई, आईचा दर्जा गाईला दिलेला आहे. म्हणून प्रत्येकाच्या दारामध्ये एक तरी गाय असू द्या. नुसती गाय दारात ठेवू नका, तिचं महत्व आहे का. गाई जर आपल्या दारात असेल तर गायीच्या नुसतं अंगावरून हात फिरवला तर कितीतरी रोगापासून मुक्त होता. आजार, ऊर्जा ही गायीपासून मिळते. गायीचं गोमूत्र जर रोज सकाळी जर तुम्ही प्याला ना तर कसलाही तुमचा किडनी स्टोन असू द्या, मुतखडा असू द्या, कितीतरी आजारावरती विजय मिळवणं म्हणजे महाराज गायी आहे. पहिला आपण सेनामध्ये झोपत होतो सारवलेल्या, आता आहे का. प्रत्येक माणसाला हार्ट अटॅक आहे. कारण काय, फक्त तुम्ही आम्ही फक्त आराम मध्ये राहायला लागल्यामुळे तुम्हाला आम्हाला फक्त हे गायीची एवढी ताकद आहे. गायीचं प्रत्येकाच्या दारामध्ये गायी सांभाळा, आणि तेच कार्य आपल्या गावामध्ये आपण चालू केलेलं आहे. 1 एकरामध्ये तिथं तुम्ही या बघा. तिथं आल्यानंतर फक्त महाराज 1 एकरामध्ये गायींचं काम आहे, आणि तिथं आल्यानंतर फक्त तुम्ही एक द्या, ते काम बघा, आणि तिथून आतमध्ये आला ना फक्त मला एक द्या. माझं काम बघून माझ्या डोक्यावरती आशीर्वादाचा हात आणि पाठीवरती कौतुकाचे थाप, बस या 2 गोष्टी मला द्या. कारण भगवंताचं कार्य आहे, कारण गोमातेचं कार्य आहे की एक ना एक दिवस लयाला जाणार आहे. एवढा मला विश्वास आहे की गोमाता एक ना एक दिवस माझं ती कार्य पूर्ण करणार आहे. फक्त गरज आहे ती फक्त तुमच्या आशीर्वादाची, आणि तो आशीर्वाद
तुमच्याकडून मला मिळणार याची मला खात्री आहे. कारण फुकटचा आशीर्वाद द्यायला काय तर बरं चांगल्या कार्याला जातो. आणि महाराज ह्योच आशीर्वाद तुम्हाला शेवटच्या श्वासाला आज ज्या वेळेस माणूस जातो ना त्यावेळेस त्याला विचारलं जातं तू जन्माला गेल्यानंतर केलं काय, तर तिथं तुम्ही अभिमानाने सांगाल की मी फक्त आशीर्वाद त्या गायीला दिलेला आहे. आणि तो आशीर्वादाचा सुद्धा तुमचा तो हिशोब धरला जातो. म्हणून सत्कर्म करण्यासाठी सुद्धा सहाय्य झाली बुद्धी संचिताची. संतांच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी अन्नदान करा, वस्त्रदान करा, त्याचा हिशोब धरला जातो. म्हणून महाराज द्यावे तेवढे समस्त करचे परिवारांना आमच्या धन्यवाद थोडेच आहेत. खूप छान असा कार्यक्रम तिन्ही बंधूंनी केला. कारण महाराज एवढा अट्टासाने कार्यक्रम केला आणि भरपूर लोकांनी सुद्धा साथ दिली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट आमचे आळंदीकर आमचे बाळकृष्ण महाराज जाधव उत्कृष्टाची साथ केली, त्यांच्याही चरणावरती शिरकमल झुकवतो. त्याचबरोबर आमचे दशरथ महाराज असतील त्यांच्याही चरणावरती शिरकमल झुकवतो. आमचे आबा असतील, भाऊ असतील, सगळे आमचे आप्पा असतील, सगळ्यांच्या चरणावरती शिरकमल झुकवतो. पण आज खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत परमार्थ पोहोचवला. प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये आज तुम्हाला आम्हाला कीर्तन दिसतंय, बरोबर ना? प्रत्येकाला बटन टच केलं की कीर्तन दिसतंय, दुसरं तुम्हाला काय दिसत नाही. आणि तेच काम आमचे बाळूमामाचा हरिजागर गणेश दादा टिपोळे, त्यांना सुद्धा देवे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. महाराज तुम्ही कधीही बघा बाळूमामाचा हरिजागर, इथं तुम्हाला फक्त कीर्तन आणि परमार्थिक गोष्टी दिसणार, तुम्हाला दुसरं काही तर तो इथं दिसणार नाही. म्हणून महाराज त्यांच्या सुद्धा चरणावरती शिरकमल झुकवतो. 2 तास उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी लावली आमचे काळे पाहुण्यांच्या सुद्धा चरणावरती शिरकमल झुकवतो. मस्त लेट पण थेट काम केलं तुम्ही, तुमच्याही चरणावरती शिरकमल झुकवतो. आणि तुम्ही म्हणसाल आम्ही कशासाठी आले, तुम्ही आहे म्हणून मी एवढं बोलतोय, नाहीतर कावच बंद करावं लागलं असतं. तुमचा आशीर्वाद असा मला मिळेल हीच आशा व्यक्त करतो आणि सेवेला याच ठिकाणी गणेश्वर